नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, ज्याला आपण शॉर्टमध्ये SP असं म्हणतो, या विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 1 चिटणीस यामध्ये चिटणीसाचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, खाजगी चिटणीस, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सहकारी संस्थेचा चिटणीस, त्यानंतर संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस म्हणजेच कंपनी चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस, या सगळ्या प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. कारण हा तुलनात्मक अभ्यास करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. कारण परीक्षेमध्ये यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. जसं की हा प्रश्न फरक स्पष्ट करा यामध्ये विचारू शकतात. आणि आता हे जे मी सगळे प्रकार सांगितले आहेत तुम्हाला, खाजगी चिटणीस, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सहकारी संस्थेचा चिटणीस, त्यानंतर कंपनी चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस, तर यातल्या कुठल्याही दोनचं कॉम्बिनेशन हे तुम्हाला येऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल खाजगी चिटणीस आणि कंपनी चिटणीस यातील फरक सांगा, किंवा खाजगी चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस यातील फरक सांगा, किंवा खाजगी चिटणीस आणि सहकारी संस्थेचा चिटणीस यामध्ये फरक तुम्हाला विचारू शकतात, किंवा सहकारी संस्थेचा चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस असाही फरक तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे हे जे 5ही प्रकार आहेत, तर या 5ही प्रकाराचा तुलनात्मक अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आणि एकदा का तुम्हाला त्याचे मुद्दे समजले की तुम्ही सुद्धा तो व्यवस्थितपणे लिहू शकता. आपण आज पहिल्यांदा खाजगी चिटणीस आणि संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस हे जे दोन प्रकार आहेत त्याचे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे तो फरक आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा फरक अभ्यास करत असताना तुम्ही लक्षपूर्वक तो ऐका, की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये तो फरक लिहिता येऊ शकेल. आता इथे काही मुद्दे निवडलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपण फरक स्पष्ट करतो. त्यातील पहिला मुद्दा आहे कार्य. आता पहिल्यांदा बघा, खाजगी चिटणीसाच्या कॉलममध्ये अति कार्यमग्न असलेल्या व्यक्तीकडून त्यांची खाजगी कामे करण्यासाठी नियुक्ती केलेली व्यक्ती म्हणजे खाजगी चिटणीस होय. आता अर्थातच खाजगी चिटणीसाची नियुक्ती कोण करतं, तर समाजामध्ये काही जे लोक अतिव्यस्त असतात आपल्या स्वतःच्या कामामध्ये, जसं डॉक्टर आहेत, पुढारी आहेत, मंत्री आहेत, वकील आहेत, तर हे जे व्यक्ती आहेत की ज्यांना स्वतःची किरकोळ दैनंदिन कामे करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, तर अशी लोक आपली स्वतःची दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करतात आणि त्याला म्हटलं जातं वैयक्तिक चिटणीस किंवा खाजगी चिटणीस. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की खाजगी चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे चिटणीसाचा. त्यानंतर हाच मुद्दा आपण कंपनीच्या बाबतीमध्ये बघूया कसा आहे. संयुक्त स्कंद प्रमंडळाचे दैनंदिन कार्य करण्यासाठी संचालक मंडळाकडून नियुक्त केलेली व्यक्ती होय. आता कंपनी चिटणीस म्हणजे कोण, तर कंपनीची दैनंदिन कार्य पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करते आणि त्या व्यक्तीला कंपनी चिटणीस असे म्हणले जाते. ठीक आहे. त्यानंतर पुढे हेतू, दुसरा मुद्दा आहे. खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये बघा, अतिव्यस्त व्यक्तीला दैनंदिन कामात मदत करणे. आता हेतू काय आहे खाजगी चिटणीसाची नियुक्ती करण्यासाठी, तर जी व्यक्ती स्वतःच्या कामामध्ये गुरफटलेली आहे, जिला त्या स्वतःची दैनंदिन कामे करण्यासाठी वेळ देता येत नाही आणि ती कामे काही फार अवघड नसतात, ती दुसऱ्या कोण्याही व्यक्तीने केली तरी चालतील अशी कामे असतात, पण ती कामे रोजच्या रोज करावी लागतात. मग जी व्यक्ती अशा किरकोळ कामामध्ये जर त्या व्यक्तीने आपला वेळ दिला तर त्या व्यक्तीला स्वतःची महत्त्वाची कामे करता येत नाही. म्हणून मग अशी व्यक्ती काय करते की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची नेमणूक करते आणि त्या व्यक्तीला ती कामे सोपवते. आणि ती व्यक्तीच म्हणजे कोण असते, तर खाजगी चिटणीस. ठीक आहे. तर अतिव्यस्त व्यक्तीला दैनंदिन कामात मदत करणे हा हेतू आहे. आता कंपनीच्या बाबतीमध्ये बघूया. संचालक मंडळास दैनंदिन आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी
कंपनी चिटणीसाची नियुक्ती केली जाते. अर्थातच जे संचालक मंडळ आहे त्यांना रोजचे दैनंदिन निर्णय घेण्यासाठी आणि त्याची नोंद वगैरे करून ठेवण्यासाठी या कंपनी चिटणीसाची नियुक्ती केली जाते. हा त्यामागील हेतू आहे. आता तिसरा मुद्दा पहा, नेमणूक. आता खाजगी चिटणीसाची नेमणूक कोणाकडून केली जाते पहा बरं. अतिव्यस्त व्यक्ती जसे की डॉक्टर, वकील, अभिनेता, व्यापारी, मंत्री, पुढारी इत्यादीकडून खाजगी चिटणीसाची नेमणूक ही केली जाते. आता कंपनीच्या बाबतीमध्ये कोण नेमणूक करतं तर कंपनीच्या संचालक मंडळाकडून कंपनी चिटणीसाची नेमणूक ही केली जाते. आता चौथा मुद्दा पहा, कायदेशीर दर्जा. खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये कोणताही कायदेशीर दर्जा हा नाही. आणि कंपनीच्या बाबतीमध्ये पहा, कंपनी कायद्यानुसार कायदेशीर दर्जा चिटणीसाला मिळतो. तर हा इथे महत्त्वाचा फरक आहे की खाजगी चिटणीस नेमताना असं कुठल्याही प्रकारचं तो नेमलाच पाहिजे असं, आता जे वकील आहेत, डॉक्टर आहेत, त्यांना असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही डॉक्टर झालात म्हणजे तुम्ही तुमचा खाजगी चिटणीस नेमलाच पाहिजे, किंवा वकील झालात म्हणजे तुम्हाला तुमचा खाजगी चिटणीस असायलाच पाहिजे, असं काही नाही. परंतु कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र काही नियम आहेत, अटी आहेत आणि त्या अटीनुसार कंपनी चिटणीसाची नेमणूक करणं हे गरजेचं असतं. म्हणून कंपनीच्या चिटणीसाला कायदेशीर दर्जा हा प्राप्त झालेला आहे. आता पाचवा मुद्दा पहा, पात्रता. खाजगी चिटणीसाच्या नियुक्तीसाठी कोणतीही निश्चित अशी पात्रता नाही. तर कंपनीच्या बाबतीमध्ये पाहूया, कंपनी चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI संस्थेचा सभासद असला पाहिजे. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा की खाजगी चिटणीस नेमताना त्याला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अट नाही आहे किंवा कोणती विशिष्ट त्याने कौशल्य प्राप्त केलेच पाहिजे अशी कोणतीही अट नाही. परंतु कंपनी चिटणीसाच्या बाबतीमध्ये मात्र जी व्यक्ती कंपनी चिटणीस म्हणून काम करणार आहे त्या व्यक्तीने स्वतःचे सभासदत्व त्या व्यक्तीचे ICSI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेची ती सभासद असली पाहिजे. याचाच अर्थ या संस्थेचा चिटणीस बनण्यासाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे, जी काही परीक्षा आहे ती त्या व्यक्तीने उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यांनी या संस्थेमध्ये स्वतःची तशी नोंद केली पाहिजे, रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, मगच त्या व्यक्तीला कंपनी चिटणीस म्हणून काम करता येते. तर हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे. खाजगी चिटणीस होण्यासाठी कोणतीही अशी निश्चित अशी पात्रता नाही, परंतु कंपनी चिटणीस होण्यासाठी मात्र तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सभासदत्व असले पाहिजे. त्यानंतर पुढे 6वा मुद्दा पहा, अधिकार. खाजगी चिटणीसाला मालकाकडून मर्यादित अधिकार दिलेले असतात. आता कंपनीच्या बाबतीमध्ये पाहूया, कंपनी चिटणीसाला कायदेशीर व व्यवस्थापकीय अधिकार असतात. आता हा जो खाजगी चिटणीस आहे त्याला असं कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी कोणती तरतूद नाही की तुम्ही खाजगी चिटणीस नेमला की त्या व्यक्तीला हे अधिकार दिले पाहिजेत किंवा या अधिकाराचं त्याला आपोआपच ते अधिकार त्याच्याकडे जातात, असे कुठलेही तिथे नोंद नाही. परंतु कंपनी चिटणीसाच्या बाबतीमध्ये मात्र अशा प्रकारची तरतुदी केलेली आहे की कंपनी चिटणीस हा एक महत्त्वाचा व्यवस्थापकीय अधिकारी असतो आणि सर्व कंपनीचे कामकाज पाहणं हे त्याचं काम असतं आणि तो एक महत्त्वाचा अधिकारी असल्यामुळे सर्व प्रकारच्या कागदपत्रांची वगैरे तो नोंद ठेवू शकतो, पाहू शकतो. जे हे अधिकार त्याला आपोआपच कायद्यामुळे प्राप्त झालेले आहेत की जे आपल्याला खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये दिसत नाही. त्यानंतर पुढचा 7वा मुद्दा आहे, नेमणुकीची सक्ती. नेमणुकीची सक्ती ही खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये नाही, म्हणजे नेमणूक केलीच पाहिजे असं काही नाही. आता कंपनीच्या बाबतीमध्ये पाहूया, 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वसूल भाग भांडवल असणाऱ्या कंपनीने पूर्णवेळ चिटणीसाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. पहा, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंपनी चिटणीसाची नेमणूक कोणी करायची, कोणत्या कंपनीने करायची. तर ज्या कंपनीचं भांडवल म्हणजे जो पैसा आहे, कॅपिटल आहे त्यांचं, ते 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल
तर अशा कंपन्यांनी पूर्णवेळ चिटणीसाची नियुक्ती करणं हे आवश्यक आहे. म्हणजे अशा सर्वच कंपन्यांना कंपनी चिटणीसाची नियुक्ती करणं हे गरजेचं आहे. परंतु आपण खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये असं काही म्हणू शकत नाही की प्रत्येक अतिव्यस्त व्यक्तीने खाजगी चिटणीसाची नेमणूक केलीच पाहिजे असं काही नाही. आणि आता पुढचा मुद्दा पाहूया, मानधन किंवा मोबदला. खाजगी चिटणीस हा पगारी नोकर आहे आणि कंपनी चिटणीसाच्या बाबतीमध्ये कंपनीचा चिटणीस हा पूर्ण वेळ कर्मचारी असतो आणि कंपनीकडून त्याला पगार दिला जातो. अर्थातच चिटणीस जी सेवा प्रदान करतो आपल्या मालकाला खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये, त्यासाठी चिटणीसाला त्याचा मालक योग्य तो मोबदला देत असतो, पगार देत असतो. म्हणूनच आपण त्याला चिटणीस हा एक पगारी सेवक आहे असं म्हणलेलं आहे वैशिष्ट्यामध्ये. आणि कंपनीमध्ये सुद्धा कंपनीचा चिटणीस हा पूर्ण वेळ कर्मचारी असतो. कंपनीचं जे कार्यालयीन वेळ आहे त्या वेळेमध्ये उपस्थित राहून चिटणीस ते काम करत असतो आणि त्याने दिलेल्या सेवेबद्दल कंपनीकडून त्याला पगार हा दिला जातो. ठीक आहे. तर असे हे 8 मुद्दे आहेत. तुम्हाला हा प्रश्न 5 मार्काला किंवा 4 मार्काला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर यातील कोणतेही महत्त्वाचे एक 4-5 मुद्दे, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 8 तुम्ही हे चांगले तयार केले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला यातले काही मुद्दे परीक्षेच्या वेळी आठवतील. माझं तर सांगणं असंच राहील की सर्व मुद्दे तुम्ही व्यवस्थित वाचा, कारण जेवढे तुम्ही जास्त पाठ कराल तेवढे तुम्हाला ते फायदेशीर ठरतात. की कुठला मुद्दा तुम्हाला तिथं कधी आठवेल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्याकडे जास्तीचा साठा असलेला हा कधीही चांगला. अचानक एखादा मुद्दा तुम्हाला आठवू शकतो आणि जास्तीचे मुद्दे लिहिलेले हे तुमच्यासाठी फायदेशीरच असतात. म्हणून केवळ नुसते 5च मार्क आहेत मग 5च मी करणार आणि 5चाच अभ्यास करणार असं न करता थोडा जास्त केला तर तो आपल्याला एक माहिती म्हणून सुद्धा चांगला आहे की बाबा कधी तुम्हाला तो उपयोगी पडणार आहे. आणि हा विषय असा आहे की तुम्हाला तो भविष्यामध्ये सुद्धा तो तुमच्यासोबतच असणार आहे. त्यामुळे थोडंसं जास्त मुद्द्यांची तयारी केली तर ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. ओके. आता आपण पुढचा एक फरक पाहूया. यामध्ये संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस या 2 प्रकारामध्ये आपण तुलनात्मक अभ्यास करतोय. आता संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस म्हणजे कंपनी चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते आणि या खात्यांचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीला सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात. तर याची नियुक्ती कोण करतं तर भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार म्हणजे कामकाज चालवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते. म्हणजे जसं की मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला अर्थ खाते आहे, गृह खाते आहे, संरक्षण खाते आहे, त्यानंतर शालेय शिक्षण खाते आहे. तर अशी वेगवेगळी खाती ही विभागून दिलेली असतात आणि या प्रत्येक विभागाचा प्रमुख म्हणून मंत्री असतो आणि या मंत्र्याच्या हाताखाली काम करण्यासाठी IAS ऑफिसरची नियुक्ती केली जाते की जो चिटणीस म्हणून काम करत असतो. तर अशा प्रकारे इथं सुद्धा चिटणीसाची भूमिका ही महत्त्वाची आहे. तर ती कशी आहे ते आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे पाहूया. आता पहिला मुद्दा यातील येणार आहे कार्य. आता जसं की आता आपण पाहिलं कंपनी चिटणीसाच्या बाबतीमध्ये संयुक्त स्कंद प्रमंडळाचे दैनंदिन कार्य करण्यासाठी संचालक मंडळाकडून नियुक्त केलेली व्यक्ती होय. म्हणजे कंपनीचे रोजचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती कोणाकडून होते तर संचालक मंडळाकडून केलेली जाते या चिटणीसाची. ठीक आहे. आता सरकारी खात्याचा चिटणीस पाहूया. सरकारी खात्याचा चिटणीस म्हणजे असा अधिकारी जो मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट खात्याचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केला जातो. पहा, तर सरकारी खात्याचा चिटणीस म्हणजे कोण तर तो एक अधिकारी आहे. त्याला इथं पण अधिकारी म्हटलेलं आहे त्या चिटणीसाला की त्याचं काम काय आहे तर त्या खात्याचा जो मंत्री आहे त्या मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली त्याला विशिष्ट खात्याचा कारभार पाहण्यासाठी त्याची नियुक्ती केलेली असते. तर असा जो अधिकारी आहे तो म्हणजे सरकारी खात्याचा चिटणीस. ठीक आहे. आता हेतू
कंपनीच्या बाबतीमध्ये पहा, संचालक मंडळास दैनंदिन आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी नियुक्ती केली जाते. आणि तर सरकारी खात्यामध्ये बघूया, संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय कामे करण्यास मदत करणे. म्हणजे कंपनीमध्ये हा जो कंपनी चिटणीस आहे त्याने कोणाला मदत करायची असते तर संचालक मंडळाला दैनंदिन जे निर्णय असतात किंवा महत्त्वाचे निर्णय असतात ते घेत असताना मदत करायची असते. आणि जो सरकारी खात्याचा चिटणीस आहे त्याने काय करायचं आहे तर संबंधित तो ज्या खात्यामध्ये काम करतो आहे त्या मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली या सरकारी खात्यातल्या चिटणीसाने सगळे प्रशासकीय कामे करण्यासाठी त्या मंत्र्यांना मदत करायची असते. ओके. नाव द थर्ड, नेमणूक. कंपनीच्या संचालक मंडळाकडून नेमणूक केली जाते कंपनी चिटणीसाची. आणि इथे सरकारी खात्याच्या चिटणीसाची पहा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून नियुक्ती केली जाते. तर हा इथे मुद्दा लक्षात ठेवा की कंपनी चिटणीसाची नेमणूक ही कोणाकडून केली जाते तर संचालक मंडळाकडून केली जाते. आणि सरकारी खात्याचा जो चिटणीस आहे त्याची नेमणूक कोणाकडून केली जाते तर केंद्र सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असेल तर राज्य सरकार यांच्याकडनं ती केली जाते. याचा चौथा मुद्दा पहा, कायदेशीर दर्जा. कंपनी कायद्यानुसार कायदेशीर दर्जा चिटणीसाला मिळतो. आणि सरकारीमध्ये पहा, सरकारी खात्याच्या चिटणीसाची नियुक्ती ही खात्यामार्फत केली गेल्यामुळे त्याला कायदेशीर दर्जा हा मिळतो. म्हणजे इथं जो कंपनी चिटणीस आहे त्यालासुद्धा योग्य असा कायदेशीर दर्जा हा प्राप्त झालेला आहे. आणि जो सरकारी खात्याचा चिटणीस आहे त्याची तर नियुक्ती ही सरकारमार्फत केली जाते, त्या खात्यामार्फत केली जाते. त्यामुळे या सरकारी चिटणीसाला सुद्धा कायदेशीर दर्जा हा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूया, पात्रता. कंपनी चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचा सभासद असला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे अगदी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ही बेसिक आहे क्वेश्चन की कंपनी चिटणीस हा कोणत्या संस्थेचा सभासद असला पाहिजे. तुम्ही आता SP चे स्टुडंट्स आहात तर तुम्हाला ते माहीत पाहिजे. कंपनी चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचा तो सभासद असला पाहिजे. जसं की मी आधी सांगितलं आहे तुम्हाला, या संस्थेने जो अभ्यासक्रम नेमून दिलेला आहे कंपनी चिटणीस होण्यासाठी, तो अभ्यासक्रम त्या व्यक्तीला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांची परीक्षा असते, ती पास होणं गरजेचं आहे. मग तुमचं तिथं रजिस्ट्रेशन होतं आणि मग तुम्ही कंपनी चिटणीस म्हणून काम करू शकता. ठीक आहे. आता सरकारी खात्याच्या चिटणीसाला पात्रता काय आहे बघूया. सरकारी खात्याचा चिटणीस हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी IAS असला पाहिजे. म्हणजेच काय तर सरकारी खात्याचा चिटणीस होण्यासाठी तुम्हाला भारतीय प्रशासकीय सेवेची जी परीक्षा असते, जसं ती लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC आहे किंवा UPSC आहे, तर या एक्झाम्स असतात त्या पास होणं गरजेचं आहे. त्यानंतर मग तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या खात्यामध्ये तुम्ही चिटणीस म्हणून काम करू शकता आणि त्या मंत्र्याला मदत करू शकता. तर अशा प्रकारची पात्रता ही सरकारी खात्याच्या चिटणीसाची असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढे अधिकार. कंपनी चिटणीसाला कायदेशीर व व्यवस्थापकीय अधिकार असतात. आता सरकारी खात्याचा चिटणीस पाहूया. सरकारी खात्याचा चिटणीसाला मंत्रालयाद्वारे कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. अर्थातच कंपनी चिटणीस हा असा व्यक्ती आहे की ज्याची नेमणूक झाल्यानंतर कंपनी कायद्यामध्येच त्याला वेगवेगळे अधिकार हे प्रदान केलेले आहेत. म्हणजे या कायद्यानुसार त्या चिटणीसाला आपोआपच काही अधिकार हे मिळतात. आणि सरकारी खात्याचा जो चिटणीस आहे त्याला मंत्रालयाद्वारे कायदेशीर अधिकार हे प्राप्त होतात. त्यानंतर पुढे 7वा मुद्दा आहे नेमणुकीची सक्ती. आत्ताच जसं सांगितलं मी तुम्हाला, कोणत्या कंपन्यांना कंपनी चिटणीस नेमणं हे गरजेचं आहे तर ज्या कंपन्यांचं वसूल भागभांडवल हे 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा कंपन्यांनी पूर्णवेळ चिटणीसाची नियुक्ती करणं हे आवश्यक आहे की जे कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. लक्षात ठेवा,
ज्या कंपन्यांचं वसूल भागभांडवल 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा कंपनीने पूर्ण वेळ चिटणीसाची नियुक्ती करणं हे आवश्यक आहे. आणि सरकारी खात्यामध्ये बघूया, प्रत्येक सरकारी खात्यात चिटणीसाची नियुक्ती करणं हे सक्तीचंच आहे. म्हणजे जेवढे सरकारी खाती आहेत त्या प्रत्येक खात्यामध्ये मंत्री हा प्रमुख असतो त्या खात्याचा, आणि त्या मंत्र्याला मदत करण्यासाठी चिटणीसाची नेमणूक करणं हे सक्तीचंच आहे. म्हणजे इथंही तुम्हाला तो मुद्दा क्लिअर होऊन जातो की सरकारी खात्यामध्ये चिटणीस आवश्यकच आहे. म्हणजे त्याची भूमिका किती महत्त्वाची आहे पहा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मानधन मोबदला. कंपनीचा चिटणीस हा पूर्ण वेळ कर्मचारी असतो आणि कंपनीकडून त्याला पगार दिला जातो. आता सरकारी खात्याचं बघूया. सरकारी खात्याचा चिटणीस हा पूर्ण वेळ कर्मचारी आहे आणि त्याला सरकारी नियमानुसार वेतन व भत्ते दिले जातात. अर्थातच कंपनी चिटणीस हा कंपनीची कामकाजाची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तो कंपनीमध्ये उपस्थित राहून आपल्या संचालक मंडळांसाठी सगळी दैनंदिन कामे, महत्त्वाची कामे तो करत असतो आणि त्यासाठी त्याला योग्य तो मोबदला कंपनीकडनं दिला जातो. आणि सरकारी खात्यामध्ये सुद्धा ही तरतूद केलेली आहे की सरकारी खात्याचा चिटणीस हा सुद्धा एक पूर्णवेळ कर्मचारी आहे. जी कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे त्या वेळेमध्ये सरकारी खात्याचा चिटणीस कार्यालयामध्ये उपस्थित राहतो आणि त्या सरकारच्या नियमानुसार त्याला योग्य वेतन व भत्ते हे वेळोवेळी दिले जातात. तर अशा प्रकारे हा तुलनात्मक अभ्यास आहे. इथे नमुना म्हणून मी 2 गटांमधली तुम्हाला फरक स्पष्ट करा हा सांगितलेला आहे. याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज आला असेल की कशा प्रकारे हा फरक लिहिला पाहिजे. तर तुम्ही उरलेले जे प्रकार आहेत जसं की नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, त्यानंतर सहकारी संस्थेचा चिटणीस, हे 2 राहिलेले आहेत. तर याचा तुम्ही कशासोबत सुद्धा कॉम्बिनेशन करून फरक तुम्ही लिहू शकता आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही ते लिहा. तर आणखीन एक नवीन प्रश्नांचा प्रकार आहे तो म्हणजे खालील विधाने स्पष्ट करा की ज्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला विधानं दिली जातात आणि त्याची कारणं विचारली जातात. की फॉर एक्झाम्पल चिटणीसाचे व्यक्तिमत्व विनम्र आणि आनंदी असणं आवश्यक आहे. अर्थातच आपण म्हणणार की हो बरोबर आहे उत्तर, पण इथे तुम्हाला बरोबर की चूक हे नाही विचारलं आहे. तर त्याची तुम्हाला कारणं तिथे लिहायची असतात की चिटणीसाचे व्यक्तिमत्व विनम्र आणि आनंदी असणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे? तर इथे तुम्ही प्रथम सांगू शकता की चिटणीस ही व्यक्ती अशी असते की जी अतिव्यस्त व्यक्ती जी असते तिला आपल्या रोजच्या दैनंदिन कामकाजामध्ये वेळ मिळत नाही स्वतःची कामे करण्यासाठी. मग ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करते. मग चिटणीस हा खाजगी चिटणीस असू शकतो किंवा एखाद्या संस्थेने नेमलेला असेल तर तो संस्थात्मक चिटणीससुद्धा असू शकतो. तर ही जी व्यक्ती असते चिटणीस म्हणून काम करणारी, तिला अनेक लोकांशी तिचा संपर्क येतो. जसं की सरकारी खात्यामध्ये असेल तर वेगवेगळे ऑफिसर्स असतात, त्यानंतर प्रेसचे प्रतिनिधी असतात जसं वर्तमानपत्राचे असतात ते, त्यानंतर जर एखाद्या कंपनीमध्ये तो चिटणीस म्हणून काम करत असेल तर फॉरेन डेलिगेट्स असतात. तर अशा वेगवेगळ्या लोकांना त्याला वेळोवेळी भेटावं लागतं आणि त्यामुळे चिटणीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे नेहमी विनम्र आणि आनंदी असणं हे गरजेचं असतं. कारण त्याने स्वतःचा स्वभाव असा विनम्र आणि आनंदी ठेवला तरच तो अतिशय पोलाइटली या सर्व भेटणाऱ्या लोकांशी तो संवाद साधू शकतो, बरोबर, आणि हसतमुखाने तो त्यांचं स्वागत करू शकतो. वेगवेगळे प्रश्न विचारतात. आता जो अतिव्यस्त व्यक्ती आहे त्याची तर भेट होत नाही म्हणून तर चिटणीसाची नेमणूक ही केलेली असते. मग जे प्रश्न त्या मुख्य व्यक्तीला लोकांना विचारायचे असतात ते त्याला न विचारता ते कोणाला विचारतात तर चिटणीसाला विचारतात. कारण चिटणीस हा मालकाचा कोण म्हणून काम करतो तर प्रतिनिधी. खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो प्रतिनिधीच असतो आणि संस्थात्मक चिटणीसाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो प्रतिनिधी म्हणूनच काम करत असतो. म्हणजे जे प्रश्न लोकांना मालकाला विचारता येत नाहीत, संस्थेला विचारता येत नाहीत, ते सर्व प्रश्न लोक कोणाला विचारतात? चिटणीसाला. तर अशा वेळी लोकांनी जे प्रश्न विचारलेले आहेत किंवा शंका उपस्थित केलेल्या आहेत
त्या शंकांचं समाधान चिटणीसाला करावं लागतं. आणि जर चिटणीसाने स्वतःचा स्वभाव आनंदी ठेवला, हसतमुखाने त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, तरच त्या मालकाविषयी लोकांच्या मनामध्ये आदर निर्माण होईल, चांगली भावना निर्माण होईल. त्या कंपनीविषयीसुद्धा चांगल्या प्रकारची इमेज लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि हेच जर चिटणीस वेगळ्या पद्धतीने जर उत्तर देत राहिला, उद्धटपणे बोलला, असमाधानकारक उत्तरं दिली, तर लोक नाराज होतात. आणि की जे कंपनीच्या बाबतीमध्ये सुद्धा फायद्याचं नाही आहे. कारण समाजामधले जे लोक आहेत तेच कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. ते इन्व्हेस्टर्स असतात, कॅपिटल प्रोव्हायडर असतात. आणि जर अशा प्रकारे चिटणीसाने लोकांना हाताळलं तर त्यामुळे त्या कंपनीचा नावलौकिक हा खराब होऊ शकतो. म्हणून चिटणीसाचं व्यक्तिमत्व हे कसं असायला पाहिजे, विनम्र आणि आनंदी असणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक वाक्य मी सांगेन, ते म्हणजे चिटणीस हा पगारी नोकर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की चिटणीस हा पगारी नोकर आहे असं का म्हणलेलं आहे, की जरी चिटणीस खाजगी चिटणीस असू दे किंवा संस्थात्मक चिटणीस असू दे, खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये चिटणीसाची नियुक्ती ही एखाद्या अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते, जसं डॉक्टर, वकील आहे, पुढारी आहेत, मंत्री आहेत. आणि संस्थात्मक चिटणीसामध्ये संस्थेकडनं चिटणीसाची नियुक्ती ही केली जाते. तर चिटणीस हा कोणत्याही प्रकारचा असू दे, तो काम करत असताना त्याला सर्व महत्त्वाची कागदपत्रं आपल्या मालकाची असतील किंवा संस्थेची असतील ते त्याला पाहावी लागतात, त्याची नोंद ठेवावी लागते, फोन कॉल्स अटेंड करावे लागतात, त्यांना उत्तरं द्यावी लागतात, बँकेचे व्यवहार पाहावे लागतात, पत्रव्यवहार पाहावा लागतो, सभांचं आयोजन करावं लागतं. त्यानंतर वेळोवेळी जे सरकारी नियम आहेत त्यांचं पालन करावं लागतं, पूर्तता करावी लागते. करविषयक मालकाचे काही पेपर्स असतील तर ते पूर्ण करून ते ऑफिसमध्ये सबमिट करावे लागतात. कंपनीच्या बाबतीमध्ये सुद्धा नोंदणी अधिकारी असतील, संचालक मंडळ असेल, सभासद असतील किंवा गुंतवणूकदार असतील, यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यांच्यासोबतची सर्व कामे चिटणीसाला पूर्ण करावी लागतात. अशा प्रकारे चिटणीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अनेक दैनंदिन कामकाजे पूर्ण करावं लागतं. सभा घेतल्यानंतर त्याला इतिवृत्त लिहावं लागतं. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. म्हणजे चिटणीसाला सुद्धा भरपूर कामं आहेत. म्हणून चिटणीसाने जी सेवा प्रदान केलेली असते त्याबद्दल त्याला संस्थेकडनं मानधन हे दिलं जातं. आणि म्हणूनच चिटणीसाला पगारी नोकर असं म्हणलेलं आहे. पण जरी चिटणीस हा एक प्रमुख अधिकारी असला कंपनीमध्ये, पण तो डिसिजन मेकर नसतो. म्हणजे तो कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाही. हा जो चिटणीस असतो त्याने फक्त मालकाने दिलेल्या आदेशाचे पालन करायचे असते किंवा संस्थेने जो आदेश काढलेला असतो त्याची त्याने पूर्तता करायची असते. तो महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेऊ शकत नाही, हे महत्त्वाचं आहे. त्याने फक्त काय करायचं असतं, जे निर्णय संस्थेच्या अधिकारी वर्गाने घेतलेले आहेत, संचालक मंडळाने घेतलेले आहेत, त्या निर्णयाचं फक्त त्याने पालन आणि अंमलबजावणी करायची असते. आणि त्याला आवश्यक असणाऱ्या कामाची पूर्तता करायची असते. आणि त्याने केलेल्या या सेवेबद्दल त्याला संस्थेकडनं मानधन हे दिलं जातं. म्हणून चिटणीस हा केवळ एक पगारी नोकर आहे असं म्हणलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या वाक्याची ही कारणं लिहायची आहेत. कमीत कमी 4 ते 5 कारणं तुम्हाला या वाक्यासाठी लिहिता आले पाहिजे की असं का म्हणलेलं आहे. मग तुमचं हे उत्तर खालील विधाने सकारण स्पष्ट करा यासाठी परिपूर्ण होईल. तर मी 2 वाक्यांचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही ते लिहिली पाहिजेत. तर तुम्हाला आणखीन दुसरी वाक्य आहेत, जसं की व्यक्तीचीच नियुक्ती चिटणीस म्हणून केली जाते. चिटणीस कर्मचारी आणि सभासद यांच्यातील एक दुवा आहे. खाजगी चिटणीसाची नेमणूक अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते. अशी ही जी वाक्य आहेत त्याचं तुम्हाला असं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द एक्सप्लेनेशन अँड यू विल ट्राय युअर बेस्ट टू एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स इन युअर आन्सर. म्हणजे तुम्हाला हे सगळं
स्पष्टीकरण ऐकून आता कॉन्फिडन्स येईल की आम्हीसुद्धा अशा प्रकारचं स्पष्टीकरण लिहू शकतो. ओके, तर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये नवीन धड्यासह सुरुवात करूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि घरी सुरक्षित राहा. थँक्यू स्टुडंट्स.